नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं किचन आईचे या यूट्यूब चॅनलवर। थंडीच्या दिवसामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर आपल्याला भरपूर प्रमाणात मिळते। त्यामुळे आपण थंडीमध्ये एकदा तरी कोथिंबीर वडी ही आपण आवर्जून बनवतो। म्हणूनच आजची मी रेसिपी घेऊन आलेली आहे कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी ह्या रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ते 1.5 इंच आल्याचे तुकडे करून टाकणार आहे। 20 ते 25 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि मुठभर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत। हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता। बघा इथे बारीक करून घेतलेला आहे। आता आपण वडी बनवायला घेऊयात। ते एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। ही कोथिंबीर मी बारीक चिरून धुवून घेतलेली आहे। एक जुडी कोथिंबीरची होती तेवढी मी घेतलेली आहे। त्यामध्ये आता टाकायचं आहे भाजीचा जो चमचा असतो त्याने मी इथे 2 चमचे बेसन टाकलेलं आहे आणि पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वड्या अगदी खुसखुशीत होतात, म्हणून तांदळाचं पीठ 2 चमचे अगदी आवर्जून वापरायचं। 1 चमचा ओवा टाकलेला आहे, हातावर क्रश करून घेतला होता, चमच्याने टाकलेला आहे आणि 4 चमचे तीळ टाकलेले आहेत। पाव चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये मिरची, आलं आणि लसूण सर्व ह्यामध्ये आता टाकायचं आहे। आणि छान पीठ, कोथिंबीर आणि इतर साहित्य घेतलेलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच पीठ मळायचं आहे आपल्याला। आता कोथिंबीर वडीसाठी पीठ जे आपण मळणार असतो आहे त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। अगदी थोडं पाणी गरज लागली तरच वापरायचं आहे आणि थोडं थोडं पीठ घेऊन हे पीठ मळायचं आहे। कोरडं पीठ घ्यायचं आहे बेसन आणि पीठ मळायचं आहे। बघा इथे दाखवल्याप्रमाणे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। बघा इथे पीठ मळून झालेलं आहे। आता मी याचे गोळे बनवून घेणार आहे। थोडं पीठ घ्यायचं आणि त्याचे असे लांब असे गोळे बनवायचे। बघा इथे गोळा बनवलेला आहे, कुठेही चिरा वगैरे पडलेले नाहीत, म्हणजे आपलं पीठ छान मळलं गेलेलं आहे। अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ। अशाच प्रकारचे मी सर्व गोळे इथे बनवून घेतलेले आहेत। इथे मी मोदक पात्र घेतलेले आहे, म्हणजे मोदकाची चाळण घेतलेली आहे। त्याला खाली तेल लावायचं आणि त्यामध्ये हे गोळे ठेवायचे आहेत। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावरती ती चाळण ठेवायची आणि गॅसवरती तसंच पातेलं चाळणीसकट ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटात आपले हे वड्या शिजतात। बघा इथे 20 मिनिटं झालेली आहेत शिजून। आता आपण चेक करूया आपल्या वड्या शिजलेत की नाहीत। इथे मी चाकूच्या साहाय्याने बघणार आहे। त्यामध्ये चाकू घालून बघायचा, तर याला कुठेही पीठ चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपली वडी शिजून तयार झालेली आहे। जर पीठ याच्याबरोबर चिकटलेलं असेल तर समजायचं की आपली वडी शिजलेली नाही, म्हणून आणखीन थोडा वेळ शिजायला ठेवायची। पण आता आपली परफेक्ट वडी शिजलेली आहे। आता आपण ही थंड करायची, पूर्णपणे थंड करायची आणि मग ह्याच्या वड्या कापायच्या। बघा इथे वड्या गार झालेल्या आहेत, तर ते आपण कट करून घेऊया। अगदी बघा किती छान कट होतात। गरम असताना जर कट करायला घेतल्या तर वड्यांचा चुरा होतो, त्यामुळे अगदी पूर्णपणे थंड करायचं आणि मगच वड्या कापायच्या। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, बघा इथे छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये वड्या तळून घेऊया। थोड्याशा लालसर होईपर्यंतच तळायच्या, अगदी कुरकुरीत होतात या वड्या। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।